मेरा नाम राजा खान है. हाँ राजा. हाँ चलो तुम अंदर चलो. सर हं. तो बैल बघा रजिस्टर मध्ये नाव चेक करतो आणि ज्याची नाव आहे त्यांनाच आत पाठवतो. तुम्हारा नाम? सोनी. नहीं तुम बाहर रुको. या आपण आज जाणार कधी, विमा उतरवणार कधी? ए हं? मी तुझा कॉन्फिडन्स वाढवायला तुला इथे घेऊन आलोय का तू माझा कॉन्फिडन्स घालवायला इथे आणलंस? नाही तसं नाही, मग? प्रॅक्टिकल बोलतोय मी. बघा ना आज शिरणार कसं. शेवटी परडेवरच्या आर्टिस्ट आहेत त्या सगळ्या. मेन हिरोईन पण त्यांच्यातच आहेत. तुम बाहर रुको. सॉरी सर. किती जण आहेत सुरुवातीपासून सांगा. पहिलं नाव आहे जयश्री देशमुख. ठीक आहे चला. चला सर. मोहन. हाँ चलो अंदर. तुम्हारा नाम? चल हा कुठे? चलो चलो चलो. चल ना. एका ठिकाणी तुम्हाला नीट नोंद ठेवता येत हे नाही. काय शेवटी हे सगळे काय काय म्हणतात त्याला, परडेवरचे सगळे परडेवरचे जेंट्स आर्टिस्ट. हो संध्याकाळी पॅकअप नंतर पैसे तुम्हालाच वाटायचे असतात ना. बरोबर आहे. नाही तर प्रोड्युसर काय करणार? सुना लावून बोंब मारणार आपल्या नावानी. सगळ्यांच्या नाव आधी चेक करून सांगा. हाँ बोलिए. जयश्री जयश्री. काम चालू नको. जा जाओ. ते बाहेर पोलिस नाव काय घेतलं होतं? 5 minutes जयश्री जयश्री जयश्री. ती कुठे? चल. चला चला चला. जयश्री मॅडम एक मी जयश्री मॅडम नाही, यांना जयश्री मॅडम कडे हो नाही. हो. तुम्ही दोघे तिकडे बसा. मी जयश्री मॅडमना बोलवतो. बर. बसा. चल. ओ जयश्री मॅडम, जयश्री मॅडम कोणीतरी भेटायला आलंय बघा. नमस्कार. मी सुनील मुकाशी. माझं कार्ड. तुम्हाला माझं नाव कोणी सांगितलं? कुलकर्णी. कोण कुलकर्णी? अच्छा, ते डोंबिवलीचे. हां करेक्ट. डोंबिवलीचेच कुलकर्णी. कोण डोंबिवलीचे? तू जरा गप्प बस ना. मी इन्शुरन्स एजंट आहे मॅडम. मला त्याच विषयी तुमच्याशी बोलायचं होतं. हो, ते तुमच्या कार्डवरून कळलंच मला. पण मला प्रश्न असा पडलाय की तुम्हाला असं का वाटलं की मी विमा उतरवेन? आता चित्रपट सृष्टीच्या व्यवसायाबद्दल मी तुम्हाला काय सांगणार, तुम्हाला सगळंच माहिती आहे. तुम्ही बघितलं असेल की कलाकार जेव्हा या चित्रपट सृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर असतो तेव्हा त्याच्या पाठीमागे भली मोठी गर्दी असते, पैसा असतो, सगळेजण त्याच्या पाठीमागे धावत असतात. पण तोच कलाकार जेव्हा या यशाच्या शिखरावरून खाली उतरतो तेव्हा मात्र तो एकटा अंधारात चाचपडत बसतो. एखादा निर्माता, एखादा यशस्वी दिग्दर्शक कर्ज फेडता आलं नाही म्हणून आत्महत्या करून घेतो. हे असं का होतं सर? आपण विचार केला पाहिजे ना. याचं कारण यांनी कधी इन्शुरन्सकडे, स्वतःच्या उर्वरित जीवनाकडे कधीही त्यांनी मनापासून लक्ष दिलं नसतं. मॅडम मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने स्वतःशी करार केला पाहिजे की आपल्याला मिळालेल्या उत्पन्नातनं आपण थोडासा वाटा भविष्यासाठी, आपल्या इन्शुरन्ससाठी आपण बाजूला ठेवला पाहिजे. आणि याचं कारण उतरत्या वयात त्यातनंच आपल्याला सुख मिळणार असतं. उतरत्या वयात तो पैसाच आपल्या कामी येणार असतो. मॅडम मी तर इन्शुरन्स एजंट आहे आणि स्वतःशी अत्यंत प्रामाणिकपणे करार केलेला इन्शुरन्स एजंट आहे. सुनील मुकाशी. हो, म्हणजे तुमच्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे. काय काय कागदपत्र लागणार आहे? ओके. आणि हो, मी डोंबिवलीतल्या कुठल्याच कुलकर्णींना ओळखत नाही. मी लिहितो. हां तू लिही. पण तरी सुद्धा मी पॉलिसी का उतरवली सांगू? कारण मला तुमचं एक वाक्य आवडलं. आपण स्वतःशीच करार करायला हवा. या एका गोष्टीमुळे तुमचं डेडिकेशन आणि इन्व्हॉल्वमेंट दिसते. थँक्यू. या ग. प्लस हे बघ इथे सहीच्या ठिकाणी मार्क. मिस्टर मोकाशी हां या आमच्या युनिटमधनंच आहेत. कालपासून मीच तुमचं काम करते. उतरवा यांचाही विमा. अरे काय सर जमलं. नमस्कार. सुनील,
3 महिने झाले रे. अजून काहीच लक्षणं दिसत नाहीयेत. मिस्टर मोकाशी, तुमचा प्रॉब्लेम बराच सिरियस आहे. म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या तुमच्यासारख्या तरुण जोडप्यांपैकी जी मॅक्सिमम लोक चूक करतात ती चूक तुम्ही केली आहे. पण डॉक्टर, आम्ही वेगळं असं काहीच केलं नाही. 5 वर्षाचं प्लॅनिंग बरेच लोक करतात. पण मिस्टर मोकाशी, 5 वर्षाचं प्लॅनिंग करणं आणि 5 वर्षाचं प्लॅनिंग तुमचं तुम्ही करणं यात खूप फरक आहे. म्हणजे हे प्लॅनिंग करायच्या आधी तुम्ही कुणाचा सल्ला घेतला होता का? नाही ना? मी सांगते नाही, तुमचा हा रिपोर्ट तोच सांगतोय. मिस्टर मोकाशी, 2.5 वर्षाच्या अंतरात 2 अबॉर्शन झाले आहेत. त्यामुळे गर्भाशयाचं अस्तर वीक झालंय आणि गर्भाशयही मूल कॅरी करण्या इतपत सक्षम नाहीये. सो स्पष्ट सांगायचं असेल, आय एम सॉरी टू से मिसेस जयश्री, तुम्ही आई होऊ शकत नाही. इट विल बी बेटर की तुम्ही फॅक्टला सामोरं गेलेलं बरं. अँड द रिपोर्ट स्टेट्स द फॅक्ट that Mrs. Jayashri, you will never be a mother. जयश्री, मला असं वाटतं की आपण दुसरं तिसरं ओपिनियन घ्यायला पाहिजे. हे बघ, डॉक्टरने सांगितलंय की आपण चूक केली आहे. ओके, झाली चूक, पण इथेच का थांबायचं? आपण प्रयत्न तर सुरू ठेवूया. जयश्री, जयश्री, मला माहिती आहे तुझ्या मनाची काय अवस्था आहे, पण ट्रस्ट मी, जे होईल ते चांगलं होईल. जयश्री, ट्रस्ट मी. बराच वेळ बोललोय आपण. मला वाटतं तुम्ही आता मूल दत्तक घ्यायचा निर्णय घ्यावा. नाही डॉक्टर, एवढा मोठा नाहीये मी. दुसऱ्याच्या मुलाला मी बाप म्हणून नाही सांभाळू शकत. म्हणजे एवढे विचारपूर्वक केलेल्या इन्शुरन्स पॉलिसीज, इन्व्हेस्टमेंट्स, हे सगळं दुसऱ्या कोणाच्या तरी मुलाच्या नावावर करायचं नाही. काही झालं तरी सुद्धा मूल हे आपल्या हाडामासाचं असलं पाहिजे ना. मी दत्तक नाही घेऊ शकत. सॉरी. सगळं बोलणं झालंय मुकाशी. तुम्हाला निपुत्रिक राहायचं नाहीये, मूल तुम्हाला दत्तक घ्यायचं नाहीये. मग आता एकच उपाय उरतोय, सरोगसी. म्हणजे आम्ही त्यांचे स्पर्म जे मुलाला जन्म देण्यासाठी पुरेसे सक्षम आहेत ते एका दुसऱ्या बाईच्या गर्भकोशात इम्प्लांट करणार आहोत. ते सक्षम वगैरे सगळं ठीक आहे डॉक्टर, पण कुठलीही बाई हे असं काहीतरी करायला का, कशासाठी तयार होईल? तिला सरोगेट मदर म्हणतात मिस्टर मुकाशी. अजून सरोगसी बद्दल लोकांना ठीकशी माहिती नाहीये, म्हणून खर्च थोडा जास्त येईल. हेच 5-6 लाख तुमचे जातील. 6 लाख रुपये?
डॉक्टर, माझी एवढी आर्थिक बघा, मी तुम्हाला उपाय सांगितलाय, निर्णय तुमचा. आणि या उपरही जर तुम्हाला खर्च वाचवायचा असेल तर तुमच्या परिचित किंवा ओळखींच्या पैकी तुम्ही कोणालाही विचारू शकता. नातेवाईकच असतील तर फक्त मेडिकल चार्जेस पडतील. ठीक आहे मिस्टर मोकाशी, विचार करा आणि मला कळवा. आला फोन आला? नाही. पण मग कधी देणार आहे उत्तर? मला माहित नाही. 5 वर्ष आपण घालवली ना, आता तिला आठवडा तरी देऊया. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे साहेब. आणि स्पष्टच सांगायचं झालं तर मी एक इदवा बाई आहे. तुम्ही हे सगळं मला विचारूच कसं शकता? अगं राधा, हे बघ, सरोगसीचा अर्थ असा आहे की मला तू समजवलं ताईंनी. हा, त्यात कसलाही अभिचार नसतो. पुरुष आणि स्त्री कधीच एकत्र येत नसतात. करेक्ट. पण हे सगळं मीच का करायचं? पोरासाठी, तुझ्या पोरासाठी राधा, अंकुशसाठी. तूच म्हणतेस ना कायम की मला माझ्या मुलाला मोठं करायचं आहे, त्याला वाढवायचं आहे, त्याला चांगलं शिक्षण द्यायचं आहे, त्याला खूप शिकवायचं आहे. मग हे सगळं करण्यासाठी काय लागतं आपल्याला? पैसा. एका बाजूला तुझ्या मुलाचं अंधारलेलं भविष्य आणि एका बाजूला पैसा, तोही एक रकमी. पैसा कोणाला नको असतो साहेब, पण पोट कसं लपल? ज्या वस्तीत मी राहते तिकडचे लोक काय बोलतील? राधा, हे बघ, यावर एक उपाय माझ्याकडे आहे राधा. हे बघ, तू जर तयार असेल तर आपण 3 महिने इथेच राहूया आणि मग आपण जाऊया कुठेतरी लांब, दूर, या शहरापासून खूप दूर. हे बघ, प्रश्न फक्त 7-8 महिन्यांचा आहे राधा. आणि तुला जर वस्तीमध्ये कोणी विचारलं की कुठे चाललीस, तर त्यांना सांग की सातारला चाललीये, अंकुशकडे लक्ष द्यायला. तिथेच नोकरी लागली आहे तुला, काहीच संशय येणार नाही कोणाला. राधा, हे बघ, ही गोष्ट फक्त तू, मी, जयू, तिची आई आणि तिची बहीण यांच्या व्यतिरिक्त ही गोष्ट कोणालाही माहिती नसेल. ट्रस्ट मी. डॉक्टर म्हणतात की या अशा कामासाठी बायका 1 लाख रुपये घेतात. पण केवळ तू आहेस म्हणून मी तुला 2 लाख रुपये देईन. 2 लाख राधा. बाकी जयश्री तुझ्याशी सगळं बोलेल. विचार कर. राधा, थँक्यू. आज तू आमच्यासाठी जे केलं. ताई, तुम्ही काय पण काय बोलताय? कशाला असं सगळं म्हणताय? मी कुठं उपकार करतेय तुमच्यावर? आज तुमचं काम होतंय तर माझ्या पोराच्या भविष्याची पण काळजी तर मिटतेय. साधा हिशोब समजा. तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात ताई. राधा, हे काय साहेब? करार. काय? हां, आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत तोंडीत झाल्या, काहीतरी कागदावर हवं ना. सुनील,
सुनील तू याचा करार करणार आहेस? डॉक्टर सुद्धा करणार आहेत. अरे पण डॉक्टर ऑफिशियल कायदेशीर करतील, पण आपल्या तिघांमध्ये कशासाठी? हे बघ, व्यवहाराला एक प्रकारची शिस्त हवी. हे बघ सुनील, जयू, जाऊ दे ना ताई, कशाला हुज्जत घालताय? सह्याच करायच्या आहेत ना? तुम्ही मला सांगा ना कुठं करायच्यात सह्या, मी करते. हे बघ, या इथे एक छोटी कर. राधा, यात लिहिलंय की मी तुला 2 लाख रुपये दिलेत आणि त्या बदल्यात तू आम्हाला एक मूल दिलंयस.